लातूर शहरामध्ये हार्दिक 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 स्वागत करतो। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक या निवडणुकीकडे लातूरचंच लक्ष आहे असं नाही, या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। या निवडणुकीकडे भारताचं लक्ष आहे। या निवडणुकीमध्ये लातूरकर काय निर्णय घेणार आहेत। धन्यवाद। हे लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र, भारत आतुरतेने वाट पाहत आहे। 15 तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि 16 तारखेला कोणाला विजयी करणार आहात याची सारे आतुरतेने वाट पाहत आहेत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी सांगू इच्छितो, लातूर शहर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे। लातूर शहर आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे। लातूर शहर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे। लातूर शहर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारं शहर आहे। तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर किती प्रेम करता हे आपल्याला ठाऊक आहे। आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर किती प्रेम करता हेही आम्हाला ठाऊक आहे। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर किती प्रेम करता हेही ठाऊक आहे। पण आता टाळ्याच्या गजरात दाखवून द्यायचंय की तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर किती प्रेम करता। टाळ्या थांबता कामा नयेत। टाळ्याचा गजर वाढत राहिला पाहिजे। वाढवा, अजून गजर वाढवा, अजून गजर वाढवा, अजून गजर वाढवा। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं लातूर भूमीमध्ये स्वागत करतो आणि आज या लढ्यामध्ये आपल्या बरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज ज्या प्रभागांसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 आणि लातूर शहरातले सारे उर्वरित प्रभाग। काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शिलेदार आहेत त्यांना बहुमतानं आपण निवडून दिलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे। सचिन गायकवाड प्रभाग क्रमांक 4 मध्ये, अंकिता भडीकर प्रभाग क्रमांक 2 मध्ये,
निकिता रोहित सोमवंशी प्रभाग क्रमांक 7 मध्ये, सौभाग्यवती डॉक्टर विजय अजनीकर प्रभाग क्रमांक 11 मध्ये, अमोल लांडगे प्रभाग क्रमांक 13 मध्ये, वंचित बहुजन आघाडीचे हे शिलेदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचे, ती कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. काँग्रेसच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये तुमची तर नावं मी रोजच घेतो, त्यामुळे या सगळ्याच प्रभागामधले आमचे जे सगळे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची नावंही घेण्याची माझी इच्छा आहे. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा अकोल्यामध्ये जाऊन आणि तिथं त्यांची अकोल्यामध्ये जाहीर सभा आहे, त्यामुळं मी त्यात अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला आपण बहुमतानं निवडून द्यावं ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं लातूरकरांचा जाहीरनामा हा आपल्यासाठी असू दे बसू द्या, त्यांना असू द्या शिरसाट असू द्या, हा लातूरकरांचा जाहीरनामा आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे हमी पत्र आहे. आणि यासाठी आपल्याला लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचंय. भारतीय जनता पक्ष याचा कारभार तुम्ही देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहिलेला आहे. देशाची आणि राज्याची लूट भारतीय जनता पक्षानं माजवलेली आहे. तीच लूट लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं माजवलेली आहे. आणि ही लूट थांबवण्याची वेळ येणाऱ्या 15 तारखेला आपल्या पुढे येऊन ठेपलेली आहे. आणि ती लूट आपण थांबवणार का नाही हा खरा प्रश्न आपल्या पुढे या ठिकाणी उपस्थित आहे. इथं मताचं विभाजन करण्यासाठी सुद्धा काही पक्ष उभे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सावध करू इच्छितो. अलीकडे इथं घड्याळ आलंय. हे घड्याळ कमळानं पाठवलंय. या घड्याळापासून सावध राहा, कारण हे घड्याळ तुमच्या मताचं विभाजन करण्यासाठी इथं आलेलं आहे. काँग्रेसचा हात वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हेच चिन्ह तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवा. कोणी सांगेल की एक इकडे द्या एक तिकडे द्या, कृपा करून त्या भूल थापाला बळी पडू नका. कारण एक इकडे दिलं आणि एक तिकडे दिलं तर आपली प्रगती खुंटेल, हे आपण लक्षात ठेवा. आणि इथं जे काही सगळं या परिसरामध्ये चाललेलं आहे, अहो जेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साक्षात आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा आपण दाखवून दिलं पाहिजे की इथं फक्त हात आणि गॅस सिलेंडर याच्या पाठीशीच आपण खंबीरपणे उभे आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसून टाकायला निघाले ते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी सांगू इच्छितो की आपल्या विचाराचा पराजय त्यांना करायचा नाहीये साहेब, आपल्या विचाराचा खून करायचा आहे त्यांना. आठवण पुसणं म्हणजे काय? आणि म्हणून लातूरकरांनं सावध व्हावं, जागरूक राहावं. आणि ज्यांनी
आपल्या अडचणी दूर केल्या, आपल्याला नेहमी मदत केली, ज्यांनी कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, अशाच पक्षाच्या आणि अशाच पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण आपले आशीर्वाद उभे करावेत, हे मला या ठिकाणी आपल्या पुढे नमूद करावंच वाटतं. शेवटी मी हेच बनेन, कारण आपल्याला नेत्यांचे विचार ऐकायचेत. है किसी की मजाल कि हमें बेघर कर सके, है किसी की मजाल कि हमें बेघर कर सके, हम वहां के हैं जहां हवाएं भी सलाम करती हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित, जय कांग्रेस, जय भीम.